मराठी पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी। प्रधानांचा राजीनामा घेण्याचा अधिकार पंतप्रधान यांचा आहे, त्यांनी निर्णय का घ्यावा यात चर्चा करणं योग्य नाही। 2 दिवसात मोठा निर्णय होईल, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। आज सीजेपीच्या आंदोलन स्थळाला खासदार शाहू छत्रपती महाराज यांची भेट। शाहू छत्रपती महाराजांच्या अभिजित दिपके यांच्याशी संवाद साधत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। पेपर फुटीच्या प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याबाबत काल रात्री 12 वाजता पंतप्रधानांनी घोषणा केली। मोदीजींनी दिलेले आश्वासन किती पोकळ आहे हे कालच सिद्ध झालंय। अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य। जर शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते, तर मग दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? राज ठाकरे यांचा पोस्ट करत सवाल। सरकार उत्तरदायित्व सुनिश्चित करण्याऐवजी भ्रष्टाचारालाच बक्षीस देत आहे, हा भारतातील तरुणांचा थेट अपमान आहे। अभिजित दिपके यांचं वक्तव्य। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आम्हाला दुसरं काहीही मान्य नाही, आंदोलन मागे घेतलं जाणार नाही। अभिजित दिपके यांचं वक्तव्य। वाईटाला वाईट म्हणणारा मी कार्यकर्ता आहे। पुरुष आंदोलकाला पकडताना महिला मध्ये आली असेल तर तेव्हाच पोलिसांना थांबणं अपेक्षित आहे। रोहित पवार यांची ट्विट करत टीका। या आंदोलनाच्या निमित्तानं आजच्या पिढीने गांधी आंबेडकरांना पुनरुज्जीवित केलंय। मी आणि माझ्या मागील पिढ्यांनी त्यांची नावं घेतली, पण आमच्या आचरणात आम्ही त्यांच्या विचारधारा मृतवत करून टाकल्या होत्या। अतुल कुलकर्णी यांचे भावनिक ट्विट। अकोल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त। 30,90,000चा मुद्देमाल जप्त। पोलिसांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केलाय। लाठीचार्ज करताना काही गोष्टी शिकवल्या जातात। लाठीचार्ज करताना काही नियम आहेत, कायदा पाहून पोलिसांनी कारवाई केली पाहिजे होती, असे थोरात यांचं वक्तव्य। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणी जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा। असोसिएशनच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी। पुण्यातील शिवणे येथील शिंदे पुलाजवळ 2 वळू भिडले। वळूंच्या भांडणामुळे शिवणे येथे मोठी वाहतूक कोंडी। विद्यार्थी आंदोलकांवरील कारवाईच्या निषेधार्थ अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरासह देवळाली प्रवरा बंद। राजकीय आणि सामाजिक संघटनांचे संयुक्तपणे धरणे आंदोलन। अहिल्यानगर येथील भंडारदरा धरणातून 20,000 क्युसेक वेगाने विसर्गात वाढ। पर्यटकांना प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची काँग्रेस जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रंगा यांच्यासोबत बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला हिंगोली जिल्हा वकील संघाचा पाठिंबा। लाठीचार्जच्या निषेधार्थ विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न कायम। ठेकेदाराकडून खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी। पाऊस सुरू असल्याने खड्ड्यांची अवस्था पूर्ववत। नाशिकमध्ये मनपाच्या मान्सूनपूर्व तयारीचा भोंगळ कारभार उघड। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पार्किंग आवारात महाकाय वृक्ष कोसळला। 4 चाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान। या होत्या महत्त्वाच्या घडामोडी। पाहत रहा LS मराठी।